श्रोते नमस्कार. सुरुवात करण्यापूर्वी सद्गुरूंना वंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजा सद्गुरो रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोधातील पुढील क्रमाने येणारा संस्कृत श्लोक हा दशक 6वा देवशोधन आणि समास 6वा सृष्टिकथन या समासात येतो. तो श्लोक असा आहे: तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम, वृंदे वृंदे तत्व चिंतानुवादः, वादे वादे जायते तत्वबोध, बोधे बोधे भासते चंद्रचूड. याचा अर्थ असा आहे, तीर्थातीर्थांमध्ये म्हणजेच अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये ब्रह्मवृंद राहतात. या विद्वान लोकांमध्ये तत्वज्ञानाच्या विविध पैलूंवर चिंतन होत असते. या चिंतनातून तत्वाचा बोध उत्पन्न होतो आणि या तत्वाच्या बोधातून परमेश्वराची अनुभूती होत असते. परमार्थिक क्षेत्रामध्ये संवादाला अतिशय महत्त्व आहे. शिष्याने विचारलेला प्रश्न किंवा शंकारूपी प्रश्न आणि त्याला दिलेलं समर्पक उत्तर या संवादातून भारतवर्षामध्ये अनेक ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. श्रीमद दासबोधसुद्धा संपूर्ण संवादरूपी ग्रंथ आहे. देवशोधन म्हणजे देवाचा शोध घेत असताना दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. शोध घेण्यासाठी मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनानुसार कार्य करून किंवा त्या मार्गावरती चालून शोध घेण्याची क्रिया. तो देव कसा आहे, त्याचं सामर्थ्य कसं आहे, निर्गुण निराकार आहे, जळीस्थळी काष्टी पाषाणी आहे, हे आपण पाहिलंच आहे. पण त्यासाठी एक सुंदर श्रीमनाचा श्लोक समर्थांनी दिलेला आहे. तो असा: विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहिता कोण त्याचे कपाळी. हरू जाळितो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. मागच्या भागात आपण बघितलं, 1000 चतुर्युगानंतर ब्रह्म्याचा एक दिवस, 1000 ब्रह्म्यांचा काळ संपल्यानंतर विष्णूची एक घटिका, 1000 विष्णूंचा काळ संपल्यानंतर रुद्राचं एक पळ आणि 1000 रुद्रांचा काळ संपल्यानंतर शक्तीचं अर्धपळ. मग आपण विचार करूया की त्या शक्तीला निर्माण करणारं सामर्थ्य किती विशाल असेल. ते काळाच्या अतीत आहेत. त्या देवाची ओळख देताना संत ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर ओवी मांडली आहे. ती अशी: ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. म्हणजेच जो सगळ्याच्या सुरुवातीला आहे, या सृष्टीचा पसारा निर्माण होण्याच्या आधी जो आहे, असा आद्य की ज्याचं वर्णन वेदांनी विविध प्रकारे केलेलं आहे, परंतु शब्द कमी पडलेले आहेत. आणि तो कसा आहे तर स्वसंवेद्या, म्हणजे स्वानुभवाने त्याची जाणीव घ्यायची आहे. कारण त्रिगुणांच्या पलीकडे, पंचभूतांच्या पलीकडे असलेलं सामर्थ्य पाची ज्ञानेंद्रियांनी अनुभवता येत नाही. त्याला पाची ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे जाऊन विवेकातून स्वानुभवावं लागतं. आणि तो स्वानुभव घेण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे. आणि हाच तो अज्ञानापासून ते ज्ञानापर्यंतचा प्रवास. देव इतका उघड असून सुद्धा दिसत का नाही, यासाठी 5व्या समासामध्ये माया ब्रह्म निरूपणमध्ये समर्थांनी अतिशय सुंदर दृष्टांत दिला आहे. सकळ माया विस्तारली, ब्रह्मस्थिती अच्छा दिली, परी ते निवडून घेतली साधूजनी. म्हणजेच परमेश्वर सगळीकडे आहे, परंतु त्यानेच निर्माण केलेल्या मायेनी तो आच्छादलेला आहे. आणि म्हणून मायेला जाणून ओळखून तिचा विवेक केल्याशिवाय परमेश्वराचं रूप प्रगट होत नाही किंवा त्याची जाणीव आपल्या मनाकडे निर्माण होते. एखादा प्रवासी दिल्लीकडे ट्रेननी चाललेला आहे. जसजसं दिल्ली जवळ येत जाते तसतसं तो प्रवासी म्हणतो, दिल्ली आली दिल्ली आली दिल्ली आली. पण बघायला गेलं तर दिल्ली तिथेच असते. त्या प्रवाशाची ट्रेन आणि प्रवासी हा दिल्लीच्या जवळ हळूहळू जात असतो. तसंच आहे, देव असतची असे, परंतु त्या देवाच्या जाणीवेपर्यंत, त्या देवाच्या ओळखीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि तोच तो अंतरातला प्रवास आपल्याला घडायला हवा. समर्थाने एक सुंदर दृष्टांत दिला असा: गोंडाळ सांडुनी नीर घेईजे, नीर सांडुनी क्षीर सेविजे, माया सांडुने अनुभविजे परब्रह्म जैसे. म्हणजेच जसं पाण्यावरती शेवाळाचा तवंग यावा आणि तो तवंग बाजूला केल्यानंतर आतलं पाणी जसं समोर प्रगट व्हावं, तसंच मायेने आच्छादलेला परमेश्वर त्या मायेचं आवरण बाजूला अलगद करून देणारा भेटावा किंवा मायेला ओळखून त्याचं आवरण अलगद बाजूला व्हावं आणि ईश्वराचं दर्शन घडावं, असाच काहीसा भाग आहे. त्याच्याही पुढे समर्थ अजून एक सुंदर दृष्टांत असा देतात: सकळ उपाधी वेगळा, तो परमात्मा निराळा, जळी असोन नातळे जळा आकाश जैसे. एखाद्या तलावामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडावं
आणि एखाद्या अज्ञान व्यक्तीने म्हणावं की आकाश भिजलं, आकाश भिजलं. मुळात बघायला गेलं तर आकाश भिजलेलं नसतं. आकाशाचं केवळ प्रतिबिंब त्या तलावाच्या पाण्यामध्ये उमटलेलं असतं आणि म्हणून तलावामध्ये जरी दिसलं तरी आकाश तलावापेक्षा वेगळं आहे. परमेश्वराचं सामर्थ्य जरी मायेच्या प्रत्येक ठिकाणी असलं आणि त्याच्याच बळावरती मायेचं कार्य सुरू असलं तरीसुद्धा परमेश्वराचं सामर्थ्य मायेमध्ये लिप्त नाही, ते मायेपेक्षा वेगळं आहे. याच्या पुढेही समर्थ सांगतात, माया ब्रह्माचे विवरण करता चुके जन्ममरण, संतांसी गेली या शरण मोक्ष लाभे. अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा, जयाचिनी जगदात्मा अंतरची होई जय. माया ही ईश्वराचीच निर्मिती आहे. महा आणि या, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी, जी मुळातच नाही आहे. तिचं वर्णन ईश्वराने स्वतः असं केलेलं आहे, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्तया. म्हणजेच माझ्यापासूनच निर्माण झालेली माझी माया तरुण जाण्यासाठी अतिशय कठीण आहे. मग तरुण कोण नेईल बरं? ज्याने निर्माण केली त्याच्याकडेच त्याचं उत्तर आहे. आणि म्हणून ईश्वराला शरण गेल्याशिवाय, ईश्वरी सामर्थ्याला शरण गेल्याशिवाय मायेतून तरुण जाण्याचा मार्ग आपल्याला आकलन होत नाही. माया ही ईश्वराला जाणून घेण्याचं साधन आहे. अशा पद्धतीने तिचा विनियोग व्हावा लागतो. माया नसेल तर ईश्वराची जाणीव होऊ शकत नाही आणि मायेमध्ये गुरफटलं तर ईश्वराच्या सामर्थ्यावर कार्य करूनसुद्धा ईश्वरापासून आपण फार दूर राहतो. सुळावरची पोळीसारखी गोष्ट आहे. तिच्यातच राहून तिला उगवायची आहे, तिच्यातच राहून तिच्यापासून सुटायचं आहे. जसं साखळदंडाची कडी ही एकमेकाच्यात गुंतलेली असेल तर गुंता फक्त उकलायचा असतो, पण मात्र कडी शाबूत ठेवायची असते. त्याच पद्धतीने काहीसं आहे. म्हणून तर कठीण भासतं, पण जर मार्गदर्शन योग्य घडलं तर मात्र सोपं होऊन जातं. समर्थ याच्या पुढच्या समासामध्ये सृष्टीकथन याच्यामध्ये हा श्लोक घेतलेला आहे. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम या समासाची सुरुवात करताना समर्थ सांगतात, सृष्टीपूर्वीचं ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे, आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की ईश्वर निर्मित जे जग आहे त्या जगामध्ये सगुण आणि निर्गुण याचा संगम आहे. जोपर्यंत सगुणाला सामर्थ्य पुरवणारं ईश्वरी सामर्थ्य हजर नसतं तोपर्यंत सगुण कार्य करू शकत नाही आणि सगुण जोपर्यंत हजर नसतं तोपर्यंत ईश्वरी सामर्थ्य प्रत्यक्षात कार्य करू शकत नाही. त्यासाठी सुंदर एखादा दृष्टांत घ्यायचा झाला तर इलेक्ट्रिसिटी आणि त्याच्यावरती चालणारे गॅजेट्स. पंखा फिरताना दिसतो, फ्रीज चालताना दिसतो, AC चालताना दिसतो, हीटर चालताना दिसतो. विविध उपकरणं ह्या इलेक्ट्रिसिटीवर चालताना दिसतात. इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून ती चालतात हे जितकं खरं आहे तितकंच नुसती इलेक्ट्रिसिटी वायरमधून आणली आणि जर इक्विपमेंट नसेल तर तरीसुद्धा स्वतः इलेक्ट्रिसिटी काही करू शकत नाही. अशा पद्धतीने हे एका वेगळे एक कामा नाही आहे सर्वथा. म्हणजेच ह्या दोन्हींचा जेव्हा संगम होतो, देह आणि चालवणारा आत्मा त्याच्यातूनच कार्यभाग होत असतो. नुसती इलेक्ट्रिसिटी जशी आपल्याला डोळ्यांनी बघू शकत नाही, पण मात्र उघड्या वायरला जेव्हा स्पर्श होतो तेव्हा मात्र जो झटका बसतो त्याच्यातून आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. तसंच परमेश्वरी सत्ता सगळ्या ठिकाणी आहे, पण मात्र आपल्या मनाची जशी अवस्था आहे त्याप्रमाणे तिचं आकलन होत असतं किंवा होत नसतं. याच्यातच समर्थाने पुढचा श्लोक असा घेतलेला आहे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. याचा अर्थ असा आहे, जे ब्रह्मानंद स्वरूप आहेत, परमसुख देणारे आहेत, जे केवळ ज्ञानस्वरूप आहेत, सुख दुःख शीत उष्ण इत्यादी द्वंद्वांच्या जे पलीकडे आहेत, गगनासारखे सूक्ष्म आणि सर्व व्यापक आहेत, तत्वमसी म्हणजेच ते ब्रह्म तू आहेस या स्वानुभवात एकचित्त आहेत, सदैव एकरूप नित्य मलरहित अचल आहेत आणि सर्वांच्या हृदयात साक्षीरूपाने जे वास करतात, भावनेच्या पलीकडे आहेत, सत्व रजतम या त्रिगुणांच्या रहित आहेत, अशा श्री सद्गुरूंना माझे नमन आहे. सद्गुरूंचं वर्णन करता येत नसलं तरीसुद्धा शब्दांची योजना करून किंवा सगुण उभं करून निर्गुणापर्यंत पोचता येतं. कारण सगुण हा आधार आहे, सगुण ही शिडी आहे निर्गुणापर्यंत पोचण्याची. जसं आ ई शिकवताना पाटीवरती काढावा लागतो, पाटीवरती काढल्यानंतर पाटीवरचा जरी पुसला जात असला तरी त्याचा चा अर्थ मात्र अंतरंगामध्ये जो उमटतो तो कायमस्वरूपी उमटत असतो. तसंच सगुणाचा आधार घेऊन परमेश्वराच्या जाणीवेपर्यंत पोचायचं असतं. सगुण बाजूला राहत असतं, पण मात्र परमेश्वराची जाणीव कायमस्वरूपी अंतरात राहत असते. हेच ते सूत्र आहे. सद्गुरूंच्या लक्षणांमध्ये 2 लक्षणं अतिशय महत्त्वाची आहेत शास्त्राप्रमाणे. एक म्हणजे श्रोत्रिय आणि दुसरं म्हणजे ब्रह्मनिष्ठ. श्रोत्रिय म्हणजे शिष्याकडे असलेली शंका आणि प्रश्न विवरणाच्या माध्यमातून दूर करण्याची शक्ती सद्गुरूंकडे असते. आणि दुसरं म्हणजे स्वतः ब्रह्मनिष्ठ असतात, म्हणजेच त्यांच्या अंतरंगामध्ये ज्ञानाची ज्योत तेवत असते आणि म्हणूनच त्यांना शरण येणाऱ्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये ती ज्ञानाची ज्योत ते लावून देत असतात. याच्या पुढे या समासामध्ये समर्थांनी जीवभूत सनातना हा अर्धश्लोक
आणि यद्दृष्टम तन्नष्टम हाही अर्धश्लोक घेतलेला आहे. याच्यापैकी जीवभूत सनातनाचा श्लोक असा आहे, ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातनः मन षष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. याचा अर्थ असा आहे, या जगातील प्राणी असलेला आत्मा हा माझा शाश्वत भाग आहे, परंतु तो मनाला आणि 5 इंद्रियांना आकर्षित करतो. जसजसं शिष्याकडे ते ज्ञान ओतलं जाते तसतसं त्याच्या मनात शंका निर्माण होतात आणि त्या शंका तो असं विचारतोय की जीवभूत सनातन एका ठिकाणी म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी यद्दृष्टम तन्नुष्टम म्हटलेलं आहे, हे कसं काय? त्यासाठी समर्थ त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावत आहेत. भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीने समजावते, परंतु मात्र अर्जुनाकडे विषाद असल्यामुळे त्याला ते पटत नाही आहे किंवा आकलन होत नाही आहे आणि तरीसुद्धा आकलन होईपर्यंत वेगवेगळ्या दृष्टांतातून श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात. तसंच काहीशी अवस्था आहे. आणि म्हणून इथे भगवद्गीतेतला एक श्लोक घेतलेला आहे तो असा, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः नय चैनम क्लेदयन्त्यापो नो शोषयति मारुतः. म्हणजे मी शस्त्रांनी कापला जाऊ शकत नाही, मी अग्नीने जळू शकत नाही, चिखलाने पाण्याने मी ओला होऊ शकत नाही आणि हवेने मी उडू शकत नाही. म्हणजेच थोडक्यात सांगायचं की निर्गुण निराकारा ह्या मायेच्या पलीकडे, ह्या सगुणाच्या पलीकडे आहे. आता हीच गोष्ट सायन्समध्ये न्यूटननी जी सांगितलेली ती अशी आहे, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड अँड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट ओनली चेंजेस फॉर्म्स. म्हणजेच बघायला गेलं तर शास्त्र, सायन्स आणि अध्यात्म हे त्याच सामर्थ्याची ओळख देण्याचा प्रयत्न करत आहेत. किती एनर्जी आहे, तिला तुम्ही एनर्जी म्हणा, विविध धर्मांमध्ये वेगवेगळी नावं ठेवा, काहीही म्हणा, ते मूळ स्वरूप मात्र तेच आहे. पण मात्र त्याच्या सगुणातल्या रूपांमुळे, त्याच्या सगुणातल्या दिलेल्या नावांमुळे आणि वेगवेगळ्या मतप्रवाहांमुळे मात्र मनुष्य त्या देवाला वेगवेगळं समजत असतो. बघायला गेलं तर संपूर्ण जगताला चालवणारं सामर्थ्य हे एकच आहे, इतकं स्पष्टपणे मांडलेलं आहे. याच समासामध्ये भगवद्गीतेतले काही अर्धश्लोक अजून घेतलेत. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम आणि इंद्रियाणाम मनश्चास्मी. म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना हे दृष्टांत घेतलेत की सर्व वृक्षांमधलं अश्वत्थ म्हणजेच पिंपळ हे माझं स्वरूप आहे, सर्व इंद्रियांमधलं मन हे माझं स्वरूप आहे. असं विविध भागाने अर्जुनाला समजावून सांगत असताना अर्जुनाला आकलन होत नाही आहे, समजलं जात नाही आहे. तेव्हा शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अथवा बहु नैतेन किम ज्ञातेन तव अर्जुन विष्ठाभ्यहम इदम कृष्णम एकांशेन स्थितो जगत. म्हणजे अरे अर्जुना, तुला किती दृष्टांतांनी समजावून सांगू, किती उदाहरणं देऊ, एवढंच एक लक्षात घे की मी श्रीकृष्ण माझ्या एका अंशाने या जगताला निर्माण केलेला आहे. त्याचा एक अंश जर इतका विशाल असेल तर तो किती विशाल असेल हे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. ऐसा श्रीकृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला, खडे मांडूनी शिकविला, ओनामा जेवी. एखादी गोष्ट समजावून सांगायची म्हटल्यानंतर सगुणाचा आधार घ्यावाच लागतो. पाणी स्वच्छ आहे याचं वर्णन करताना आपल्याला पाणी काचेसारखं आहे असं म्हणावं लागतं, पण काच किती स्वच्छ आहे म्हटल्यानंतर मात्र आपण अनिर्वाच्य होत असतो. तसंच समजावून देताना मात्र सगुणाचा आधार घ्यावाच लागतो. द्वितीयेच्या चंद्रम्याची ओळख देताना फांदीचा जसा आधार घेतला जातो, द्वितीयेसी संकेतो जो दाविजेतो तया सांडूनी चंद्रमा भाविजेतो. म्हणजे फांदीच्या आड लपलेला द्वितीयेचा चंद्र तो कितकासा असणार, त्याची कोर कितीशी नाजूक असणार, आणि तो दाखवायचा म्हटल्यानंतर दाखवणारा काय सांगतो, अरे त्या फांदीच्या मधून बघ, समोर आकाशात दिसते तेच चंद्र आहे. मग फांदीचा फक्त आधार घेतला, फांदी बाजूला झाली एकदा चंद्रदर्शन घडल्यानंतर. तसंच सगुणाचा आधार घेतल्यानंतर परमेश्वराची जाणीव होईपर्यंत तो दृष्टांत उभा करावा लागतो, नंतर दृष्टांत बाजूला होतो आणि सिद्धांत पिंडाकडे होतो. ऐसा आहे वाक्यभेद सर्व जाणे तो गोविंद, देहबुद्धीचा विवाद कामा नये. इथे अज्ञानाच्या भूमिकेतून जर वादविवाद करायला गेलं तर त्याला काही अंत नाही आहे. समजावून ज्याला घ्यायचं असतं तो समजावून घेतो, ज्याला समजावूनच घ्यायचं नसतं, वादविवादामध्ये ज्याला जायचं असतं त्याला काही उपाय नाही आहे. सृष्टीपूर्वी सृष्टी चालता, सृष्टी अवघी संहारता, शाश्वत देवतत्वता आदी अंती. म्हणजे जो सृष्टीपूर्वी आहे सृष्टीनंतरसुद्धा आहे. याच्यामध्ये समर्थांनी विविध सृष्टींचा दृष्टांत देऊन अजून समजावण्याचा प्रयत्न केला. एक कल्पनेची सृष्टी म्हणजे आपण एका ठिकाणी निवांत बसलेला असताना कधी कधी कल्पना विलास करतो आणि त्याच्यातून एक सृष्टी निर्माण होते, ती प्रत्यक्ष असते का? नाही. शाब्दिक सृष्टी शब्दांची विविध रचना करून आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष निर्माण करण्याची क्षमता त्या शब्दांमध्ये आहे. ती सृष्टीसुद्धा प्रत्यक्ष नसते. ती जी प्रत्यक्ष सृष्टी म्हणजे आपल्याला आजूबाजूला जे दिसतंय ते ब्रह्मांड म्हणजे एक सृष्टीचा भाग आहे. त्याच्यानंतर चौथी चित्रलेपसृष्टी, पाचवी स्वप्नसृष्टी. चित्रलेपसृष्टी चित्र एखादं सुंदर काढलेलं असतं, तीसुद्धा आपल्याला खरं वाटतं. पाचवी स्वप्नसृष्टी, स्वप्नात आपण जेव्हा बघतो तेव्हासुद्धा ते स्वप्न तेवढ्यापुरतं खरं वाटतं. सहावी गंधर्वसृष्टी, आकाशामध्ये वेगवेगळे ढग निर्माण होतात, त्या ढगांच्या विविध रचना होतात, तिथेसुद्धा आपल्याला खरं वाटतं. ज्वरसृष्टी सातवी म्हणजे ताप आल्यानंतर जेव्हा आपल्याला विविध विचित्र गोष्टी दिसतात किंवा आपण बडबड करतो, तीही एक सृष्टी दाखवली आहे, तीही खरी नसते.
8वी दृष्टिबंधन म्हणजे संमोहनाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा दृष्टिबंधन केलं जातं तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं अशा पद्धतीने समर्थांनी नाशिवंत सृष्टी दाखवल्या आणि विचारलं यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावे. एकदा जनक राजा दुपारचं भोजन झाल्यानंतर वामकुक्षी घेत होते आणि त्यांना त्यावेळी गाढ सुषुप्ती निद्रा लागली आणि तिथे स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये असं त्यांनी बघितलं की ते दारोदार भिक्षा मागत आहेत. त्यांचं सर्व राज्य निघून गेलेलं आहे आणि ते भिक्षा मागत आहेत. आणि हे दृश्य बघून ते खडबडून जागे झाले आणि आजूबाजूला बघतात तर काय, त्यांचं राज्य तसंच आहे, त्यांचा महाल तसाच आहे, सर्व ऐश्वर्य तसंच आहे. मग त्यांच्याकडे प्रश्न उभा राहिला की हे खरं की ते खरं. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या राज्यातील सर्व विद्वानांना बोलवलं आणि सांगितलं की हे खरं की ते खरं याचं उत्तर जोपर्यंत तुम्ही मला देत नाही तोपर्यंत तुम्ही याच राजमहालामध्ये पाहुणचार घेत राहायचं आहे. आणि असं झाल्यानंतर सगळेच जण तिथे एक प्रकारे बंदिवासात राहिल्यानंतर राज्यामध्ये थोडासा हल्लकल्लोळ झाला आणि याच सगळ्या विद्वानांमध्ये अष्टावक्र मुनींचे वडील होते. आणि अष्टावक्र मुनींच्या वडिलांना शोधण्यासाठी त्यांच्या आईने जेव्हा त्यांना पाठवलं तेव्हा अष्टावक्र मुनी जनक राजाच्या दरबारामध्ये हजर झालेले आहेत. अष्टावक्र मुनी हे शरीराने 8 बाजूनी वाकडे होते, शरीर ओबडधोबड होतं आणि अशा शरीराने जेव्हा त्यांनी राजदरबारात प्रवेश केल्यानंतर संपूर्ण राजदरबार, संपूर्ण विद्वान त्यांना हसू लागले. हे झाल्यानंतर अष्टावक्र मुनीसुद्धा जोराजोराने हसू लागले. तेव्हा जनक राजा म्हणाले, हे मुनी हो, माझा राजदरबार तुम्हाला पाहून का हसला याचं उत्तर मला माहिती आहे, पण तुम्ही माझ्या राजदरबाराला का हसलात याचं उत्तर मात्र मला माहिती नाही, तर कृपा करून ते उत्तर द्यावं. तेव्हा अष्टावक्र मुनी म्हणाले, हे राजा, तुझ्या राजदरबारात तू ज्ञानी लोकांना बसवलेला आहेस, परंतु ते ज्ञानी लोक माझ्या शरीराकडे बघून माझ्या चामड्याची ओळख घेऊन मला हसले आणि म्हणून ते त्यांना ज्ञानी कसं म्हणावं या विचारांनी मी हसलेलो आहे. त्यांची ती ज्ञानवाणी ऐकून, ज्ञानाचं तेज ऐकून जनक राजा सिंहासनावर उतरले आणि त्यांना शरण गेले आणि म्हणाले, हे प्रभो, कृपा करून मला मार्गदर्शन करा, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊ शकता अशी मला खात्री आहे. त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना बसवलं आणि मग विचारलं, असा असा प्रश्न आहे की हे खरं की ते खरं. तेव्हा अष्टावक्र मुनी त्यांना म्हणाले, अरे राजा, तुझा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. हे खरं की ते खरं, अरे जसं ते तसं हे त्याचं उत्तर आहे. मग जनक राजा म्हणाले, कसं काय? तेव्हा अष्टावक्र मुनी म्हणाले, जसं स्वप्न बघत असताना, म्हणजे झोपलेला होतास तेव्हा स्वप्न बघत असताना स्वप्न तुला खरं वाटलं, पण जेव्हा तुझं झोपेतून जागृतीकडे आलास तेव्हा जसं ते स्वप्न मिथ्या झालं, तसंच हे बाहेरची सृष्टीसुद्धा स्वप्नवत आहे. जेव्हा अज्ञानाच्या भ्रांतीतून ज्ञानाच्या जागृतीकडे येशील तेव्हाच तुला ही सुद्धा सृष्टी ती मिथ्या वाटायला सुरुवात होते. हे पाहून जनक राजा प्रसन्न झाले आणि त्यांनी सगळ्यांना मुक्त केलेलं आहे. मुळात जी माया उभी आहे तिला मूळ स्वरूपात जाणून घेणे महत्त्वाचं आहे. एकदा एक शेतकरी संध्याकाळच्या वेळी जेव्हा घरी परतल्यानंतर घरामध्ये अंधार होता आणि अंधारामध्ये एका कोपऱ्यात दोरी पडली होती. ती दोरी पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की सर्प आहे म्हणून तो थोडासा घाबरल्यानंतर त्याची पत्नी म्हणाली, अहो थांबा जरा, मी देवाचा दिवा लावते. आणि दिवा लावल्यानंतर जो दिव्याचा प्रकाश निर्माण झाला त्या प्रकाशात त्याला दिसलं, अरे ती दोरीच आहे, सर्प नाही आहे. तेव्हा त्याच्याकडची भीती पळून गेली. तसंच आपल्या पिंडाकडचं अज्ञानरूपी अंधार जोपर्यंत बाजूला होत नाही किंवा बाजूला करणारा भेटत नाही तोपर्यंत आपल्याकडे ज्ञानाचा प्रकाश उभा राहत नाही. आणि जोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश उभा राहत नाही तोपर्यंत आपल्याकडची मायेबद्दलची भीती आणि अज्ञान बाजूला होत नाही. संपूर्ण देवशोधन या दशकामध्ये समर्थांनी आपल्याला पायरीपायरीने देवापर्यंतचा प्रवास कसा घडायला हवा, त्याच्यामध्ये येणारे अडथळे कोणते याचं विशदतेने वर्णन केलेलं आहे. याच दशकामध्ये पुढील समास असे आहेत. 7वा सगुण भजन आहे. सगुण भजनामध्ये समर्थांनी या सगुणाला डिसिप्लिनमध्ये किंवा नित्यनेमामध्ये आणण्यासाठी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. तो असा, साहेबास लोटांगणी जावे, मीच्यासारखे व्हावे आणि देवासन म्हणावे हे कोण ज्ञान. सर्वसाधारणपणे देवाची भक्ती का करावी असा प्रश्न बरेच जण विचारतात. त्यासाठी उत्तर आहे, आपल्याला जिथे नोकरी करावी लागते किंवा जिथे आपल्याला पैसे देतो तिथे नम्र होणे त्याला मान्य आहे, परंतु ज्या शरीराच्या बळावरती अर्थार्जन करतो किंवा संपूर्ण सृष्टीचा उपभोग घेतो त्या शरीर निर्माण करणाऱ्यासमोर नम्र होताना मात्र प्रश्न विचारतो. मनुष्याचं खरोखर नवल आहे. जो अन्न देतो उदरासी, हे शरीर विकावे लागे त्यासी, मा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे, असा स्पष्ट प्रश्न समर्थांनी आपल्याला विचारलेला आहे. समर्थ पुढे सांगतात, हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे अज्ञाधारक, तू एक मानवी रंक भजेसेना तरी काय गेले. आपण देव म्हणावं किंवा आपण त्याला मान्य करावं म्हणून तो नाही आहे, तो आहे. आपण मान्य करावं अथवा न करावं. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासवून जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिते येते. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्त्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी. करता राम म्हटल्यानंतर, ईश्वराला करता म्हणून मान्य केल्यानंतर आणि क्रियेमध्ये आपण उभं राहिल्यानंतर नक्कीच यश प्राप्त होतं. आणि जेव्हा करता स्वतःकडे घेतो तेव्हा त्याच्यातून मीपणा, गर्व, ताठा या गोष्टी उभ्या राहत असतात.
मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा प्रतीत पाहसी तरी आता शीघ्रची पाहे. आपल्या पिंडाकडे बघूया की आपल्या हृदयाची धडधड सुरू आहे, आपल्या श्वासोच्छ्वास सुरू आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या कर्तेपणामध्ये येत नाहीत. आपल्याला भूक लागणे, अन्नाचं पचन होणे, शरीरामधली शुची, मळमूत्र विसर्जन, ह्या सगळ्या क्रिया आपल्या हातात नाही आहेत. तीच क्रिया करणारा तो करता वेगळा आहे. आणि म्हणून शीघ्रची पाहे सांगितलेलं आहे. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. आपण आहे 2 दिसांचा आणि देव बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा देवास त्रैलोक्य जाणे. आपण आपल्या पिढीतल्या बघायला गेलं तर आजोबांचं पणजोबांचं नाव इथपर्यंत आपल्याला माहिती असतं, त्याच्या पलीकडे माहिती नसतं. ईश्वराची भक्ती आपल्या पिढ्याने पिढ्या सुरू आहे, आपण गेल्यानंतर सुद्धा सुरू राहणार आहे. इथे हा समास संपतो. त्याच्या पुढच्या समासात दृश्य निरूपण समर्थान दिले. कारण मनुष्य म्हणतो की माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास आहे, मी जे बघतो त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण समर्थांना सांगायचं आहे, अरे डोळ्याने जे बघतोस ते तरी कुठे खरं असतं. म्हणून सुंदर दृष्टांत समर्थ देतात. देखिले ते सत्याची मानावे, हे ज्ञात्याचे देखणे नव्हे, जड मूढ अज्ञान जीवे हे सत्य मानिजे. डोळ्यांनी बघितलं म्हणून ते खरं मानण्याला समर्थ म्हटले. जड मूढ आणि अज्ञान का? उत्तम दृष्टांत असा आहे. तैसीच माव राक्षसांची देवासही वाटे साची, पंचवटिकेस मृगाची पाठी घेतली रामे. अवतार कार्यामध्ये जेव्हा मारीच समोर सुवर्ण मृगाचं रूप घेऊन उभा होता, तरीसुद्धा त्याच्या मागे म्हणजे त्याच्या बाजीगरीला भुलायला झालंच झालं. जेव्हा आपण वाळवंटामध्ये किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उभे असतो, तेव्हा रस्त्यावर सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला पाणी आहे असं दिसतं. म्हणजे डोळ्याने दिसतं हे प्रत्येक वेळाच सत्य असतं असं म्हणता उपयोगाचं नाही आहे. मनुष्याची बाजीगिरी, राक्षसांची ओडंबरी, भगवंताची नानापरी विचित्र माया. जशी मनुष्याची जादूगरी असते, राक्षसांची ओडंबरी असते, त्याच पद्धतीने भगवंताने निर्माण केलेली ही भगवंताची माया म्हणजे त्याची एक प्रकारची जादूच आहे. दृष्टीस दिसे मनास भासे, तितके काळांतरी नासे, म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म. ते परब्रह्म शाश्वत अधिकार आहे. सृष्टी निर्माण झालेली आहे म्हणून सृष्टीला नाश आहे आणि म्हणून तो सृष्टीच्या पलीकडे आहे. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुण अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी माणे. आपण स्वतःची ओळख घ्यायला हवी. मी कोण आहे? शरीर रूपाने जरी वापरताना दिसत असलो तरी त्या शरीराच्या ओळखीतून मनाच्या ओळखीपर्यंत आणि त्या मनाच्या ओळखीच्या पलीकडे आत्म्याच्या ओळखीपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि हाच तो अज्ञानापासून ज्ञानापर्यंतचा प्रवास आहे. पुढच्या समासात समर्थ सांगतात सार शोधन. या सार शोधनमध्ये समर्थ सांगतात की अरे ज्या सुखाचा, ज्या परमसुखाचा शोध आहे ते आपल्या अंतरातच आहे. जसं एखादं कस्तुरी मृग त्या कस्तुरीच्या सुगंधाचा शोध घेत वणवण फिरत असतं, तशीच काही मनुष्याची अवस्था आहे. गुप्त आहे उदंड धन काय जाणी ती सेवकजन. तया असं आहे ते ज्ञान बाह्यात्काराचे. बाह्यात्कारातल्या आर्थिकचं सामर्थ्य कळतं आहे, बाह्यात्कारातल्या वेगवेगळ्या वस्तूंचं मोल कळतं आहे, पण मात्र अंतरंगामध्ये जे ईश्वरी सामर्थ्य आहे त्याचं मोल मात्र जे अमूल्य आहे त्याचं अजून जाणीव झालेली नाही आहे. गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रकट दिसती पदार्थ, शहाणे शोधती स्वार्थ अंतरी वसे. द्रव्य ठेवून जळ सोडिले लोक म्हणती सरोवर भरले, तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनांसी. तैसे ज्ञाते जे समर्थ तीही ओळखीला परमार्थ, इतर ते करती स्वार्थ दृश्य पदार्थांचा. ईश्वर भक्ती किंवा परमार्थ याच्यामध्ये आत दडलेला परमेश्वराची ओळख हाच खरा परम अर्थ आहे. दिसेना जे गुप्त धन तयास करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा. मग त्यासाठी समर्थांनी सांगितलं अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री सद्गुरुवे नमः. दिसेना जे गुप्तधन यासाठी डोळ्यामध्ये अंजन घालावं लागेल. संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचाराची होय. आपल्या मनाकडची भूमिका बदलायची म्हणजे पहिले विचार मनाकडचे बदलायला हवेत आणि ते विचार जेव्हा सुविचार मनाकडे निर्माण व्हायला सुरुवात होते तेव्हा आपोआपच मनाचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला जातो. आयुष्य जगत असताना संसार त्याग न करता म्हणजे कशाचाच त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडता ईश्वराची प्राप्ती होऊ शकते. आणि शेवटचा समास अनुर्वाच्य. या समासामध्ये जेव्हा देवशोधन म्हणजे शोधन आत्तापर्यंत शोधत आहे आणि देवाचा शोध कुठे संपतो, जेव्हा देवाशी अनन्य होतो तेव्हा त्याची जाणीव पिंडाकडे उमटल्यानंतर अवस्था कशी असते. समाधान पुसता काही म्हणती बोलिजे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वही निरोपावे. समाधान म्हणतात की शब्दामध्ये प्रकट करता येत नाही, ईश्वराला शब्दामध्ये प्रकट करता येत नाही, त्या स्वानुभवाला शब्दामध्ये प्रकट करता येत नाही असं म्हणतात. पण तरीसुद्धा मला शब्दामध्ये व्यक्त करून सांगा असं जेव्हा शिष्याने प्रश्न विचारला. मुक्याने गुळ खादला गोडीने सांगा याला, याचा अभिप्राव मजला निरूपण कीजे. एखाद्या मुक्याने जर गुळ खाल्ल्यानंतर त्याला गोडी जशी सांगता येत नाही, हे काय आहे ते मला सांगा. सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधिला आपणासी, पुढे कळेल अनुभवासी आपे आप वस्तू. म्हणजे ईश्वरी कृपा कशी ओळखायची
तर स्वतःच्या अंतरंगामध्ये शोध घेतल्यानंतर आपल्या मनाची अवस्था काय आहे, आपल्या मनामधले विचारांची अवस्था काय आहे, अजूनसुद्धा अज्ञानातले विचार मनाकडे निर्माण होत आहेत का, आणि निर्माण झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेचच लिप्त होतोय का, आपल्या मनाकडच्या षड्रिपूंची अवस्था काय, काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ संशय चिंता कशी आहेत. अशा पद्धतीने जेव्हा आपण स्वतःचा शोध घेऊ तेव्हा कळेल की ती ईश्वराची कृपा कितपर्यंत आपल्या अंतरंगामध्ये उतरलेली आहे. भूसागरिता ध्यान न निपजे, धान्य घेऊन भूस टाकीजे, तैसा भूस शब्द जाणीजे, अर्थ धान्य. भूस सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्यजावा, कण लक्षांश लक्षावा, शुद्ध स्वानुभवे. म्हणजे जसं एखादा दाणा असतो, तो दाणा निर्माण करण्यासाठी त्याला टरफलाला उभं राहावंच लागतं, पण टरफल बाजूला काढून आपल्याला गर सेवन करावं लागतं. तसंच आहे, माया उभी आहे, पण मायेला जाणून ती विचारांनी विवेकाने बाजूला सारून आपल्या गररूपी त्या अर्थरूपी परमेश्वराचं सेवन करायचं आहे. दुजे विण अनुभव, हे बोलण्याची तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवासी, अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे, म्हणून बोलणे साजे अनिर्वाच्य. म्हणजे जोपर्यंत आपण मी म्हणून वेगळे आहोत आणि ईश्वराला वेगळे बघतोय, तोपर्यंत अनुभवाची भूमिका आहे. ते अनुभव, अनुभविता आणि अनुभव्य ही त्रिपुटी आहे. म्हणजेच अनुभव घेणारा, ज्याचा अनुभव घेतला ते, आणि या दोघांमधून उभा राहिलेला अनुभव. उदाहरण द्यायचं म्हटल्यानंतर आंबा आहे. आंबा खाणारा मनुष्य आणि आंबा खाल्ल्यानंतर त्याची जो गोड आहे हा आला अनुभव. अशा पद्धतीने म्हणजे आंबा आणि मनुष्य जोपर्यंत वेगळा आहे तोपर्यंत मी आंबा खाल्ला, किंवा बरेच जण म्हणतात मला देव कळला, मी देवाला ओळखतो, मी देवाचा भक्त आहे असं म्हणत राहतात. पण खरं बघायला गेलं तर जेव्हा अनन्य रूपता आली, जेव्हा आंबा आणि मनुष्य एक झाला, म्हणजेच परमेश्वराशी मनुष्य जेव्हा एक झाला, तेव्हा तो वेगळेपणाने काही सांगू शकत नाही. आणि यालाच सांगितलेलं आहे अनिर्वाच्य. स्वतःचंच वर्णन किंवा ईश्वरी सामर्थ्याचं वर्णन करण्यासाठी तो वेगळा उरत नाही. जागृती या पहिलीकडे ते सांगणे केवी घडे, जेथे धारणाची मोडे विवेकाची, वळे विवेकाची वेंगडी, पडे शब्दाची बोबडी, जेथे मनाची तातडी कामा नये, असं म्हटलेलं आहे. तिथे सगळं काही थकून जातं, जिथे सगळं काही हात टेकलं जातं आणि फक्त नकळे नकळे नेती नेती एवढे शब्द निघतात. म्हणून ते समाधान बोलिताची नये जाण, निशब्दाची ऐशी खुण ओळखावी. ह्याचा फक्त स्वानुभव घेता येतो, आणि तो स्वानुभव या जगतामध्ये इतर कोणी देऊ शकत नाही. त्या स्वानुभवापर्यंत जाण्याचे मार्ग सांगू शकतात, परंतु त्या मार्गावरती चालून त्या मार्गाचं अवलंबन करून स्वानुभव मात्र केवळ स्वतःलाच घ्यावा लागतो. आणि इथे हा दशक थांबतो. हा भाग इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जर आपल्याला भावनांनी थकलेले आणि असहाय्य वाटत असेल तर स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्यापेक्षा आम्हाला संपर्क करा. या अवस्थेतून बाहेर पडण्याचा नक्कीच मार्ग आहे. आम्ही मानसतज्ञ आहोत. तुम्हाला समुपदेशनातून योग्य मार्गदर्शन करू. आनंदी व निरोगी आयुष्य हा आपला मूलभूत हक्क आहे, कारण तुम्ही अमूल्य आहात. तुम्हा सर्वांना सर्व काळ, सर्व प्रकारच्या सर्व शुभेच्छा. जो जे वांछील तो ते लाहो. चला, जुने दृष्टिकोन बदलूया आणि स्वतःला नव्याने परिभाषित करूया. आमची ऑनलाईन काउन्सिलिंग सेवा उपलब्ध आहे. प्लीज अवेल आवर ऑनलाईन काउन्सिलिंग. वी ऑल्सो प्रोव्हाइड कस्टमाइज्ड ट्रेनिंग मॉड्यूल्स फॉर स्टाफ. You get lasting results and measurable changes in key performance areas. आमचा नंबर आहे 98 33 50 24 32. फेसबुकवर सुद्धा आम्हाला फॉलो करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवताना आम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल बटन सुद्धा जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्यू व्हेरी मच.